नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रक्रियेच्या संदर्भानं ऑलरेडी रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आज ऑफिशियल पोर्टलवर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणं अपेक्षित होतं, परंतु आत्ता जवळजवळ 9:30 वाजलेले आहेत. अजूनही ऑफिशियल पोर्टलवर मेरिट लिस्ट उपलब्ध नाही आहे. पण तरीही ही मेरिट लिस्ट उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पालकांनी नेमकी काय काळजी घ्यायची आहे, या लिस्टमध्ये आपण काय समजून घ्यायचं आहे, याचा आपल्याला नेमका काय फायदा होणार आहे, या सगळ्या बाबींच्या संदर्भामध्ये मुद्देसूद मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळं जे विद्यार्थी 2026-27च्या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे, रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. मुळामध्ये महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशनची प्रक्रिया संपल्यानंतर आज ऑफिशियली 22 जुलै रोजी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी येणं अपेक्षित होतं. मोस्ट प्रोबॅबली जो आत्तापर्यंतचा सिटी सेलचा अनुभव आहे त्यानुसार ही यादी आजच येईल, परंतु रात्री साधारण 11-12च्या नंतर ती उपलब्ध होईल असं आपण अपेक्षित धरूया. कारण हा ट्रेंड आहे. बऱ्याचदा अर्ली किंवा फार लवकर किंवा वेळेवरच सगळ्या गोष्टी सिटी सेलकडनं आपण अपेक्षित करू शकत नाही. परंतु जी लिस्ट येईल त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात ज्या आपल्याला बघायच्या असतात, कारण ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर काही चुका असतील, आपल्या नावासमोर काही डिटेल चुकलेले असतील, तर ते करेक्ट करण्याच्या संदर्भाने आपल्याला त्या ठिकाणी ग्रीव्हन्सेस रेज करता येतात. म्हणून प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही महत्त्वाची आहे. हे ग्रीव्हन्सेस करेक्ट केल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येते. त्यानंतर मात्र आपल्या डेटामध्ये कुठल्याही करेक्शन्स होऊ शकत नाही. त्यामुळं लिस्ट आल्यानंतर आपले डिटेल्स बरोबर आहेत का हे आपण काळजीपूर्वक त्या ठिकाणी पाहिले पाहिजे. तर साधारण एक 22-23 कॉलम असलेली ही लिस्ट असते, ज्याच्यामध्ये पहिला कॉलम असतो आपला सिरियल नंबर, त्यानंतर दुसरा कॉलम असतो आपला ॲप्लिकेशन ID जो जनरेट झाला होता आपण जेव्हा रजिस्ट्रेशन केलं तेव्हा. कोणता होता तो? EN नंबर जो होता तो नंबर म्हणजे आपला ॲप्लिकेशन ID. त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव जे करेक्ट आहे का हे आपण पाहणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा कॉलम असतो आपली कॅटेगरी. बऱ्याचदा कॅटेगरीमध्ये काही अंशी चुका होऊ शकतात. कसं ते समजून घ्या. काही मुलांना सेंट्रलमध्ये EWSमध्ये जाण्याची सवय असते, पण स्टेटमध्ये सुद्धा त्यांनी कदाचित EWS जर निवडला असेल तर ते त्यांना लागू आहे का हे बघून घ्या. आपली जी कॅटेगरी महाराष्ट्रामध्ये आहे, काही विद्यार्थी ऑल इंडियात OBCत आहे, परंतु स्टेटमध्ये ते वेगवेगळ्या कॅटेगरीत डिवाईड झालेले आहेत. जसं NT1, NT2, NT3, VJNT, SBC या पद्धतीनं. तर आपली कॅटेगरी बरोबर आहे का हे आपण चेक करणं अपेक्षित आहे. त्यानंतर जेंडर बरोबर आहे का हे पाहणं फार आवश्यक आहे. काही मुलांचं जेंडर चुकू शकतं. जर आपण ते प्रॉपरली बघितलं नसेल जेव्हा व्हेरिफिकेशन झालं त्यावेळेस, तर जेंडर जर चुकलेलं असेल आणि जर समजा एखादा मुलगा आहे पण मुलीच्या कोट्यातनं सीट अलॉट झाली आणि ॲडमिशनला जर तो गेला तर त्या ठिकाणी त्याचं ते ॲडमिशन रद्द होऊ शकतं. म्हणजे काय? कारण त्याला मुलीच्या कोट्यातनं ती सीट मिळालेली असते. त्यामुळं आपलं जेंडर बरोबर आहे का हे आपण त्या ठिकाणी काळजीपूर्वक पाहायचं आहे. त्याशिवाय काही ॲडिशनल रिझर्वेशन याच्यामध्ये आहे जे इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये असतात. त्यामध्ये पहिलं रिझर्वेशन जे ॲडिशनलमध्ये PWD कॅन्डिडेट, दुसरं रिझर्वेशन आहे डिफेन्स. तर आपण जर याच्यात येत असाल म्हणजे PWD कोट्यामध्ये येत असाल किंवा डिफेन्समध्ये येत असाल तर त्या संदर्भात जे येतं आपले डिटेल बरोबर आलेत का हे आपण चेक करा. जर आपण त्या कॅटेगरीत बिलॉंग करतच नसाल तर मग काही प्रॉब्लेम नाही, तो तुमचा कॉलम निरंक असेल, त्या ठिकाणी काही मेन्शन केलेलं नसेल. त्यानंतर पुढची एक कॅटेगरी असते जी की आपण जे काय पहिलं जो कॅटेगरी कॉलम वाचला त्यामध्ये EWS संदर्भामध्ये काही डिटेल दिलेले नव्हते, परंतु पुढे सेपरेटली तुम्ही EWSमध्ये बिलॉंग करत असाल तर तो एक कॉलम त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी तुमच्या नावासमोर यस असणं आवश्यक आहे जर तुम्ही EWSमध्ये असाल तर. त्या पुढचा कॉलम असतो TFWSच्या संदर्भाने. काही मुलं ट्युशन फी वेवर स्कीमचा लाभ घेण्यासाठी TFWSच्या ऑप्शनला यस केलेलं असतं त्यांनी. मग व्हेरिफिकेशनमध्ये पण ते यस झालेलं असेल आणि आताही येताना ते तुमच्या लिस्टमध्ये तुमच्या नावासमोर यस असावं. ज्यांनी TFWSला नो केलेलं आहे त्यांच्यासमोर काही नसेल, काळजी करायचं काही कारण नाही. त्यानंतर पुढचं एक ॲडिशनल रिझर्वेशन म्हणजे ऑर्फन कॅटेगरी, अनाथ मुलांसाठीचं रिझर्वेशन. जर आपण आपल्यापैकी कुणी एखादा विद्यार्थी ऑर्फन आहे, अनाथ आहे, आपण रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये जाताना ते ऑप्शन निवडलेलं होतं
परंतु आपल्या नावासमोर आता ऑर्फनच्या संदर्भामध्ये यस आलेलं नाही आहे, तर निश्चितपणे तुम्हाला त्यासाठी ग्रीव्हन्सेस रेज करता येतील आणि तुमचं ऑर्फन जिथं ब्लँक आहे तिथे यस करून तुम्हाला ते घ्यावं लागेल. तर ही एक प्रोसेस आहे, ही आपल्याला त्या ठिकाणी फॉलो करावी लागते. त्यानंतर पुढचा कॉलम असतो मायनॉरिटी स्टेटस. काही मुलं मुस्लिम मायनॉरिटी, काही जैन मायनॉरिटी अशा पद्धतीच्या कॅटेगरीमध्ये असू शकतील मायनॉरिटीच्या संदर्भानं. जर आपण मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत असाल, आपण मायनॉरिटी ऑप्शन निवडलेला असेल, तर निश्चितपणे मग आपल्या नावासमोर तसा काहीतरी रिमार्क असेल. जर आपण मायनॉरिटीमध्ये येत नसाल तर तिथं काही नसेल, काळजी करायचं काही कारण नाही. आता त्यानंतर ॲक्च्युली ऑफिशियली जे पोर्टल असेल गव्हर्नमेंटचं, त्या ठिकाणी आपल्याला तीन महत्त्वाच्या लिस्ट उपलब्ध होतात. एक असते ज्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट, ज्याच्यामध्ये PCM ग्रुपच्या मुलांचं रजिस्ट्रेशन झालेली लिस्ट असते. दुसरी असते ऑल इंडिया मेरिट लिस्ट, ज्यांनी JEEच्या स्कोअरच्या आधारावर रजिस्ट्रेशन केलेलं असतं. अर्थात होऊ शकेल की त्या मुलांनी PCMचा पण स्कोअर टाकलेला आहे आणि JEEचा पण स्कोअर टाकलेला आहे, बोथ स्कोअर आर देअर, किंवा काहींचं फक्त JEE असेल, तर त्याची एक सेपरेट लिस्ट असते, मेरिट लिस्ट असते. आणि एक जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांसाठीची एक सेपरेट मेरिट लिस्ट असते. या विद्यार्थ्यांच्या शिवाय PCB ग्रुपसह ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्यांचीसुद्धा एक वेगळी लिस्ट तिथं त्या ठिकाणी उपलब्ध असते. आपल्याला महत्त्वाची लिस्ट असते PCM आणि PCMसह JEEची लिस्ट, जी की ऑल इंडिया मेरिट लिस्ट किंवा महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट, जी की PCMची असेल. आता आपण जेव्हा PCMच्या माध्यमातून अप्लाय केलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्या नावासमोर PCM येईल, MST CET PCM, आणि त्यापुढे जो महत्त्वाचा कॉलम असतो तो म्हणजे पर्सेंटाईल. आपले जे पर्सेंटाईल आहे ते त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असतात. PCM CETचे पर्सेंटाईल जो आपला हायेस्ट स्कोअर होता. त्यानंतर PCM पर्सेंटाईलनंतर पुढे सब्जेक्ट वाईज पर्सेंटाईल त्या ठिकाणी दिले असतात. मॅथ्स पर्सेंटाईल, फिजिक्स पर्सेंटाईल, केमिस्ट्री पर्सेंटाईल. हे पर्सेंटाईल आपण व्यवस्थित आहेत का क्रॉस चेक नक्की करावं. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर तुमच्या HSC PCM पर्सेंटेज, 12वी बोर्डमध्ये तुमच्या फिजिक्स केमिस्ट्री मॅथला असलेले पर्सेंटेज हे त्या ठिकाणी दिलेले असतात. आणि त्याच्यासमोर सुरुवातीला मॅथ्स, त्यानंतर फिजिक्स, त्यानंतर केमिस्ट्री, अदरवाईज जे काही व्होकेशनल सब्जेक्ट आहे या सब्जेक्टचे मार्क्स त्या ठिकाणी दिलेले असतात. आणि अशा पद्धतीनं तुमचं 12वीचे पर्सेंटेज प्लस 3 विषयाचे मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. हे सगळे बरोबर आहेत का हे आपण त्या ठिकाणी आवर्जून पाहावं. त्यानंतर पुढे असते 10वीचे पर्सेंटेज, जे असेल ते 10वीचे पर्सेंटेज त्या ठिकाणी मेन्शन असतात. त्यामध्ये ॲडिशनली तुम्हाला मॅथ्सचे मार्क्स, त्यानंतर सायन्स आणि त्यानंतर इंग्लिश या 3 विषयाचे मार्क्ससुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतात. थोडक्यात हे जे काही एकूण 22-23 कॉलम आहे, आपल्या नावासमोर आपले डिटेल हे बरोबर आहेत का याची काळजीपूर्वक पडताळणी करणं, पाहणं, चेक करणं ही विद्यार्थ्याची जबाबदारी असते. कारण याचे सगळे फिजिकल डॉक्युमेंट आपल्याकडे उपलब्ध असतात आणि आपण सहजरित्या आपले स्वतःचे डिटेल त्या ठिकाणी चेक करू शकतो. सो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आहेत त्यांनी जशीही आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट उपलब्ध होईल आपले डिटेल्स त्या ठिकाणी नक्की चेक करावेत. आता दुसरा मुद्दा, जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट उपलब्ध होते तेव्हा त्याच्यामध्ये तुमचा SML नंबर काय आहे, नेमका कुठे तुम्ही स्टँड होत आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येतं. पाहण्यासाठी काय करावं लागेल, कंट्रोल F करून तुम्हाला सर्च ऑप्शनसाठी कंट्रोल F करावं लागेल जर तुम्ही लॅपटॉपवर PCवर बघत असाल तर. आणि त्या ठिकाणी तुमचा EN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा तुमचं नाव टाकूनसुद्धा तुम्हाला सर्च करता येऊ शकतं. आणि तुम्हाला तिथं पाहता येईल की तुम्ही ओव्हरऑल मेरिट लिस्टमध्ये कुठे स्टँड होता, तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर किती आहे, आणि अर्थात त्याच्यामुळे तुम्हाला साधारण स्पर्धेचा अंदाज येऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये जरीही 363 प्लस नवीन काय ॲड झालेले कॉलेजेस 370-80च्या आसपास जरी कॉलेज असले तरीही नामांकित रेप्युटेड जिथं ॲडमिशन घेतल्यानंतर करिअर चांगलं होईल असे अगदी मोजके कॉलेज आहेत. त्यामुळं आपला SML नंबर हा जितका वर असेल, सुरुवातीला असेल, तेवढा आपल्याला डेफिनेटली चांगलं कॉलेज मिळायला त्या ठिकाणी मदत होऊ शकते. मग आपला SML नंबर वर का असेल त्याची खूप सारी कारणं आहेत, परंतु त्यातलं प्रमुख कारण आपल्या PCM CETचे पर्सेंटाईल हायर साईडला आहेत म्हणून त्या ठिकाणी आपला नंबर वरच्या साईडला असतो. आता माझ्याकडं लास्ट
2025ची लिस्ट आहे. या लिस्टमध्ये अगदी सुरुवातीला ज्यांची नावं आहेत तर त्यांचे पर्सेंटाईल आहेत 99.97%. इथून ती लिस्ट सुरू झाली आणि अशा पद्धतीनं मग 99 नाही 100%. मागच्या वर्षी 100%चे ऑलमोस्ट 9 विद्यार्थी होते. त्यानंतर मग 99.99, 99.99, 99.99 अशा पद्धतीनं परत भरपूर पुढची मुलं आहेत. अर्थात पुढचे डिजिट त्यांचे 7 डिजिट असतात तर पुढचे काय डिजिट त्यांचे चेंज झालेले आहेत. थोडक्यात महाराष्ट्र सिटी सेलकडनं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट उपलब्ध झाल्यानंतर आपण आपली सगळी प्राथमिक जी माहिती आपण भरलेली होती ती बरोबर आहे का, ॲक्युरेट आहे का हे काळजीपूर्वक चेक करावं. आणि यानंतर होणाऱ्या कॅप राऊंडच्या संदर्भानं लवकरच ती चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होईल. यानंतर पुढचा टप्पा जो आहे तो परत फायनल मेरिट लिस्टचा असेल आणि 28 तारखेपासून 30 तारखेपर्यंत पहिल्या कॅप राऊंडची चॉईस फिलिंग त्या ठिकाणी होणार आहे, जे की CET सेलनं ऑफिशियली ऑलरेडी अनाऊन्स केलेलं आहे. सो ज्या मुलांना येणाऱ्या काळामध्ये चॉईस फिलिंगमध्ये जायचं असेल त्यांनी कृपया ह्या दिनांक डोक्यात ठेवाव्या, ध्यानात ठेवाव्या, लिहून ठेवाव्या. 28 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपल्याला आपल्या पहिल्या कॅप राऊंडची चॉईस फिलिंग त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे. या संदर्भामध्ये आपल्यापैकी कुणालाही आमची मदत लागत असल्यास डेफिनेटली तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, ऑफिसला प्रत्यक्ष येऊन भेटू शकता. निश्चितपणे आपल्या पर्सेंटाईलनुसार आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी नक्की करू. अर्थात आमची काउन्सिलिंग घेतली म्हणजे COEPला ॲडमिशन भेटलं, PICTला भेटलं असं होणार नाही. तुमच्या पर्सेंटाईलनुसार काय काय भेटू शकतं, आपल्या पर्सेंटाईलनुसार लास्ट इयरला काय काय मिळालेलं आहे, साधारण अजून किती अपग्रेड होऊ शकतो, या संदर्भातली एक परिपूर्ण लिस्ट आपल्या चॉईसेसनुसार आम्ही तुम्हाला बनवून देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये ती टाकून पण देऊ आणि तिथून पुढे तुमची प्रक्रिया जी ती आमच्या माध्यमातून आम्ही करून देऊ. सो जे इच्छुक असतील त्यांनी आम्हाला नक्की संपर्क करा आणि तुर्तास जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट उपलब्ध होईल त्यामध्ये आपले डिटेल्स चेक करायला विसरू नका. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.